सो फर्स्ट एक्झाम्पल, ही इज ॲट स्कूल म्हणजे तो शाळेत आहे. ओके. प्लेस बद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तरी तुम्ही ॲट यूज करू शकता. सो ही इज ॲट स्कूल म्हणजे तो शाळेत आहे. सेकंड एक्झाम्पल, ही इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. इथे सुद्धा तुम्ही कुठली तरी प्लेस दर्शवता आहात. सो ॲट द बस स्टॉप म्हणजे बस स्टॉपवर आहे. सो कसं बोलणार म्हणजे मराठीमध्ये मिनिंग काय होतो? ती बस स्थानकावर वाट पाहत आहे. ओके. आता एक्झॅक्टली जर तुम्हाला आता हे एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे काय होतं? स्कूल किंवा बस स्टॉप. तर हे एक्झॅक्ट लोकेशन जेव्हा तुम्हाला दाखवायचं असतं, तेव्हा तुम्हाला ॲटचा यूज करायचा असतो. ओके. एक्झॅक्ट लोकेशन दाखवायचं तेव्हा ॲटचा यूज करू शकता किंवा एक्झॅक्ट टाइम जर दाखवायचं असेल तेव्हा सुद्धा ॲट बोलू शकता. सो थर्ड एक्झाम्पल आहे, वी मेट ॲट 5 o'clock म्हणजे आपण 5 वाजता भेटलो. ओके. कारण इथे सुद्धा एक्झॅक्ट टाइम आहे. राइट. नाउ फोर्थ एक्झाम्पल, ही लाफ्ड ॲट द जोक. तो विनोदावर हसला. ओके. ॲटचा वापर अशा पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रिपोजिशन आहे बाय. बायला मराठीमध्ये च्या जवळ किंवा द्वारे अशा पद्धतीचे त्याचे मीनिंग्स आहेत. सो एक्झाम्पल मधून आपल्याला जास्त क्लिअर होईल. सो फर्स्ट एक्झाम्पल, द बुक इज बाय द विंडो म्हणजे काय? च्या जवळ किंवा द्वारे. सो बुक इज बाय द विंडो म्हणजे पुस्तक खिडकीजवळ आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल, धिस पोएम इज रिटन बाय हिम म्हणजे ही कविता त्याने लिहिली आहे किंवा त्याच्याद्वारे लिहिली आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल, आय ट्रॅव्हल्ड बाय कार म्हणजे मी कारने प्रवास केला. ओके. आता वेगवेगळ्या पद्धतीने आपण बायचा यूज करतो आहोत. ओके. सो तुम्ही इथे लक्षात घ्या, त्याच्यासाठीच मी वेगवेगळे एक्झाम्पल्स मधून इथे एक्सप्लेन करत आहे. सो फोर्थ एक्झाम्पल आहे, शी सॅट बाय हर मदर म्हणजे ती आईच्या जवळ बसली. ओके.